नमस्कार, मी प्रसाद काथे आणि माझ्यासोबत माझे सहकारी आहेत सिद्धेश ताकवले। पहिली बातमी येते ती शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा या दाव्याची। मात्र तो दावा तपासण्यापूर्वी मी स्वतः मतदान करून आलो असल्यानं जी शाई आत्ता माझ्या बोटाला आहे ती आपल्याला पुसता येते की नाही ते दाखवायचं आहे। या निमित्तानं आपण आपल्या सोबत असलेल्या माझे सहकारी सिद्धेश ताकवले यांना विनंती करेन की त्यांनी तर ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी दावा केला की शाई पुसली जाते तेव्हा मी स्वतः मतदान करून आलेलो आहे आणि हे मतदानाचं चिन्ह पुसलं जातंय का हे तपासण्यासाठी माझे सहकारी सिद्धेश ताकवले आहेत। त्यांच्याकडे सॅनिटायझर आहे, एकदा ते तपासून पाहूयात की नक्की काय होतंय। हा जो दावा राज ठाकरेंनी केलाय तो तपासणं गरजेचं आहे। सॅनिटायझर लावलेला हा एक कापसाचा बोळा आमच्या हातात आहे आणि त्या माध्यमातून सिद्धेश ताकवले थोड्या प्रमाणामध्ये पुसण्याचा हा प्रयत्न करत होते। थोडंसं अजून ताकद लावायला पाहिजे सिद्धेश, असं वाटतंय। जोरात पुसून बघूयात। राजकारण्यांचे दावे आपल्याला तपासून पाहायला हवेत। मी स्वतः मतदान करून आलेलो आहे आणि एक गोष्ट मात्र खरी आहे, हा जो मतदानाचा शाईचा प्रकार आहे हा काही अंशी जातोय हे मात्र खरं आहे। माझ्या हातात असलेला हा सॅनिटायझर लावलेला कापसाचा जो बोळा आहे, कॅमेरा जर थोडा झूम करता आला तर आपल्याला अधिक स्पष्टपणे तो दाखवता येऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे दावे कितपत खरे आहेत। मी माझ्या इथे माझ्याच बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करतोय। काही अंशी ही शाई पुसली जाते हे खरं आहे, पण ही तेवढंच खरं आहे की ही पूर्णपणे शाई पुसली जात नाहीये आणि शाई पुसण्याचे दावे केले जात आहेत। अर्थात ही अगदी ताजी शाई आहे, काहीच क्षण झालेले आहेत, म्हणजे अर्धा तासापूर्वीच माझं मतदान आहे आणि त्याच निमित्तानं इथे आम्ही हा प्रयत्नच करून पाहिला। माझ्या हातात बऱ्यापैकी सॅनिटायझर लावलेला हा कापसाचा बोळा आहे, बऱ्यापैकी मी प्रयत्न केलाय, पण शाई हळूहळू हलकी होतीये हे मात्र खरं आहे। माझ्या मतदानाचं हे बोट आहे, इथे लावलेलं हे शाई पुसण्याच्यासाठीचं सॅनिटायझर वापरलं। सिद्धेश काय म्हणाल? पण नक्कीच सर, ज्या अर्थी राज ठाकरेंनी किंवा इतर जे काही मतदार आहेत त्यांनी सुद्धा हाच दावा केलेला होता की जी शाई मार्करने लावली जाते ती पुसली जाते। मात्र आता याच्यामध्ये कितपत तथ्य हे सुद्धा आम्ही आता काही वेळापूर्वी करून बघितलं। मात्र काही अंशी का होईना की फक्त जो वरचा रंग आहे तो फक्त गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच पूर्णपणे शाई ही निघून जात नसल्याचं खरं आणि खोटं आता आम्ही हे करून बघितलं। बिलकुल, हा सूर्य हा जयद्रथ याप्रमाणे परत परत पुसून एकदा पाहूयात। ही शाई पूर्णपणे पुसली जात नाहीये हे खरं आहे। मी स्वतः मतदान करून आलेलो आहे। राजकारण्यांनी दावे करत असताना ते कोणत्या सॅनिटायझरचा वापर करतात आणि किती वेळ हे बोट घासत बसतात ते पण एकदा सांगायला हवं। अर्थात या निमित्तानं एकदा आपण राज ठाकरे काय म्हणाले ते ऐकूया। दुबारचा विषय आला, दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे। मग त्या दुबार नंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही, त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का ते बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही। एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता। आता हा असा कुठलाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला। म्हणजे ते म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला, म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे। आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत बरं का, परंतु ही चांगली लोकशाहीची लक्षणं नाही। ज्या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं त्याला काही सत्ता नाही म्हणत।